हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. कंबाईन पूर्व 2020 आणि राज्यसेवा पूर्व 2020 याच्यासाठी उपयुक्त असणारा सराव प्रश्नसंच, त्याचं जे सेशन आहे त्यातला आपला आजचा पुढचा भाग आपण पाहणार आहोत. प्रश्नोत्तरांच्या स्वरूपामध्ये हे आपण डिस्कशन करणार आहोत, हे नक्की लक्षात घ्या. प्रत्येक प्रश्नाचं संदर्भासहित स्पष्टीकरण दिलं जाईल, त्यामुळे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. दुसरी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन व्हा. @MPSC TRICKSS असं सर्च करून टेलिग्रामवर तुम्ही जॉईन होऊ शकता. तिथं तुम्हाला अपडेट आणि इतर ज्या PDF आणि इन्फॉर्मेशन असते ना, त्या ठिकाणी शेअर केली जाते. तर नक्की जॉईन व्हा या चॅनलला. दुसरं महत्त्वाची गोष्ट, हा जो रेफरल कोड आहे तर तो अनअकॅडमी मधला रेफरल कोड आहे. अनअकॅडमी लर्निंग ॲप किंवा अनअकॅडमी ॲप जर तुम्ही इन्स्टॉल केलं नसेल तर नक्की इन्स्टॉल करा. अनअकॅडमी ॲप इन्स्टॉल केल्यानंतर MPSC कॅटेगरीमध्ये जाऊन तुम्हाला MPSC ट्रिक 6116 हा कोड वापरा आणि तुम्ही तिथं माझे लेक्चर फ्रीमध्ये पाहू शकता. ओके, दररोज आपलं 1-2 लेक्चर फ्रीमध्ये असतं. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. नक्की जॉईन व्हा अनअकॅडमी ॲपमध्ये. अनअकॅडमी ॲपमध्ये तुम्हाला प्लसचे लेक्चर्स पण पाहायला मिळतात, की जसं मिशन वर्दीचं की तुम्हाला पेड क्लासेस असतात. त्याच्यासाठी तुम्हाला फी असते थोडे प्रमाणात, जास्त नाही पण जास्त, म्हणजे 2 वर्षासाठी जवळजवळ 12 ते 14 हजार रुपये एवढी फी आहे 2 वर्षासाठी. आणि त्याच्यामध्ये दर महिन्याला वेगवेगळे कोर्सेस, वेगवेगळ्या बॅचेस लॉन्च होत असतात. प्लस प्रत्येक एज्युकेटरचे प्लस कोर्सेस असतात, ते तुम्हाला पाहता येतात. आता सध्या 22 फेब्रुवारीपासून सुरू होतोय, तो म्हणजे सायन्स आणि इन्व्हायरमेंटल मॉड्यूल आहे. त्याच्यामध्ये बरेच तुम्हाला घटक कव्हर केले जातील. हिस्ट्री आणि पॉलिटीचा पण मॉड्यूल 17 फेब्रुवारीपासून सुरू होते. तर तुम्ही अशा टाईपमध्ये जॉईन होऊ शकता. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. फक्त रेफरल कोड वापरायचा MPSC ट्रिक्स 6116. ओके, तर नक्की जॉईन व्हा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. चालीचं निर्मूलन करण्यासाठी डॅश डॅश यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना नाना शंकर शेट यांनी पाठिंबा दिला. प्रश्न कधी विचारला हे लक्षात घ्या. कंबाईन पूर्व 2019ला तो प्रश्न विचारलेला होता. आणि याचं उत्तर जर बघितलं, ऑप्शन बघितले तर लगेच लक्षात येईल एल्फिन्स्टन, जॉन माल्कम, लॉर्ड विल्यम बेंटिक आणि वरीलपैकी एकही नाही. याचं उत्तर येतं जॉन माल्कम. ठीक आहे, याचं उत्तर काय येतं? जॉन माल्कम. म्हणजे सतीच्या चालीचं निर्मूलन करण्यासाठी मुंबईमध्ये जे नाना शंकर शेट यांनी प्रयत्न चालवले होते त्याला पाठिंबा दिला होता जॉन माल्कम यांनी. असं त्याचा अर्थ होतो. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे सती प्रतिबंधीचा कायदा कुणी केला? लॉर्ड विल्यम बेंटिकने केला. कुणी केला? लॉर्ड विल्यम बेंटिकने, राजाराम मोहन रॉय यांच्या मदतीनं. कधी केला असं जर विचारलं तर 1829 मध्ये हा कायदा करण्यात आला होता. हा कायदा सुरुवातीला कोणत्या प्रांतामध्ये लागू करण्यात आला होता? तर तो करण्यात आला होता बंगालमध्ये. ठीक आहे, बंगाल प्रांतामध्ये. असं जर विचारलं किंवा तुम्हाला असं जर विचारलं मद्रास आणि मुंबई प्रांतामध्ये सती प्रतीचा कायदा, जो बंदीचा कायदा आहे, तो केव्हा लागू करण्यात आला? तर त्याचं उत्तर येतं 1830. ओके, 1829 म्हटलं बंगाल प्रांतामध्ये, 1830 मध्ये म्हटलं मुंबई आणि मद्रास प्रांतामध्ये हा कायदा लागू करण्यात आलेला होता. लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्यासोबत आणखी व्यक्ती कोण येते? राजाराम मोहन रॉय. हे लक्षात ठेवा. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्याबद्दल लक्षात ठेवताना पहिली गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे पहिल्यांदा ते म्हणजे कुर्ग हे राज्य किंवा कुर्ग हे संस्थान खालसा केलं. कुणी केलं असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असणार आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. कोणतं संस्थान? कुर्ग हे संस्थान. त्याचबरोबर तुम्हाला आणखी ॲडिशनली काय लक्षात ठेवायचं आहे? तर तुम्हाला सेशन जज हे पद कोणी निर्माण केलं असं जर विचारलं तरी त्याचं उत्तर काय असणार आहे? तर त्याचं उत्तर असणार आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. ओके, ह्या गोष्टी. आणि एल्फिन्स्टन म्हटले की मुंबईचे गव्हर्नर होते. मग त्यांनी पुण्यामध्ये सुरू केलेलं 1821-22 म्हणजे संस्कृत कॉलेज, पुन्हा त्याचं पुणा कॉलेजमध्ये रूपांतर, परत त्याचे झालेले बरेचसे फरक आहे हे माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, तर याचं उत्तर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे जॉन माल्कम यांनी पाठिंबा दिलेला होता. पुढचा प्रश्न आहे बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य उद्देश काय होता? कोणती सोसायटी? बॉम्बे एज्युकेशन सोसायटी. गरीब हिंदू मुलांना शिक्षण देणं, गरीब युरोपियन मुलांना शिक्षण देणं, गरीब आदिवासी मुलांना शिक्षण देणं. योग्य पर्याय निवडा. फक्त अ, ब, अ, ब, क आणि फक्त ब असे ऑप्शन आहेत. आणि हा प्रश्न कधी विचारला होता? तर राज्यसेवा मुख्य 2012ला विचारला होता. बॉम्बे एज्युकेशन सोसायटी. बॉम्बे एज्युकेशन सोसायटी म्हटलं की नाना शंकर शेट हे नाव नक्की लक्षात ठेवायचं. त्यांचं योगदान त्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आता याचं उत्तर जर बघितलं तुम्ही, खाली काय दिले पर्यायामध्ये बघा, फक्त अ, अ, ब, अ, ब, क आणि ब, फक्त ब. याचं करेक्ट उत्तर काय आहे? याचं करेक्ट उत्तर आहे फक्त ब. ओके, तुम्हाला लगेच लक्षात येईल. फक्त ब म्हणजे काय? तर गरीब युरोपियन मुलांना शिक्षण देणं हे त्याच्यातलं महत्त्वाचं उद्देश होता. कशाचा? बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा. ओके,
बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा महत्त्वाचा उद्देश काय होता असं जर विचारलं तर त्याचं उत्तर काय येतं, गरीब हिंदू मुलांना गरीब युरोपियन मुलांना काय येतं, पर्याय क्रमांक बी म्हणजे फक्त ब बरोबर येतं, गरीब युरोपियन मुलांना शिक्षण देणं, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न येतो, इंग्रज सरकारने 1840 मध्ये इंग्रज सरकारने 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस ही पदवी येणं कोणाची नेमणूक केली, जस्टिस ऑफ द पीस. राज्यसेवा मुख्य 2013 ला प्रश्न विचारला होता. राजाराम मोहन रॉय, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तरखडकर का बाहू महाजन. आता 1840 ला जस्टिस ऑफ द पीस म्हटलं की डायरेक्ट उत्तर काय येणार आहे, बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर म्हटलं 1832 काय सुरू केलं, दर्पण. हे 8 वर्षांनी बंद पडलं, म्हणजे 1840 ला बंद पडलं. 1840 ला त्यांनी नवीन सुरू केलं, ते होतं दिग्दर्शन हे मासिक. दर्पण, दिग्दर्शन म्हटलं की बाळशास्त्री जांभेकर. किंवा एकदा प्रश्न आयोगाने असं विचारलं होतं, खालीलपैकी कोणते प्रकरण कोणता समाजसुधारक शेषाद्री प्रकरणाशी संबंधित आहे, तर ते येतात बाळशास्त्री जांभेकर. असंही विचारलं तरी लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न आहे, 1905 मध्ये यंग थिइस्ट युनियन ची स्थापना पुढीलपैकी कोणी केली, यंग थिइस्ट युनियन. ऑप्शन मध्ये राज्यसेवा मुख्य 2017 ला प्रश्न विचारला होता. ऑप्शन दिलेत, रा.गो. भांडारकर, महादेव गोविंद रानडे, विठ्ठल रामजी शिंदे आणि चौथा आहे गंगाराम म्हस्के. याचं जर उत्तर बघितलं, यंग थिइस्ट युनियन म्हटलं की विठ्ठल रामजी शिंदे, हे त्याचं काय असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे. विठ्ठल रामजी शिंदे म्हटलं की काय लक्षात ठेवायचं, डिप्रेस्ड क्लासेस मिशन. हे लक्षात ठेवायचं. डिप्रेस्ड क्लासेस मिशन म्हटलं की ऑक्टोबर 1906 मध्ये स्थापन केलेली डिप्रेस्ड क्लासेस मिशन. या मिशनच्या माध्यमातून ज्या विधवा आहेत किंवा बरंच काम चालत होतं. शिवणकाम, बाकी इतर जी कामं आहेत ना ते सुद्धा याच्या थ्रू केलं जात होती. दुसरं म्हणजे डिप्रेस्ड क्लासेस मिशनने केलेल्या योगदानाबद्दल जे पुणे महानगरपालिका आहेत त्यांनी सुद्धा त्यांना काही जागा देऊ केली होती की तुम्ही चांगलं काम करताय तर पुढे कंटिन्यू ठेवा. तर विठ्ठल रामजी शिंदे म्हटलं की डिप्रेस क्लासेस मिशन, यंग थिइस्ट युनियन 1905. आणखी एक महत्वाचा पॉईंट येतो याच्यामध्ये, तो म्हणजे निराश्रित सेवा सदन. काय लक्षात ठेवायचं, उत्तर आपलं हे आहे, विराज शिंदे. निराश्रित सेवा सदन कोणी सुरू केलं, निराश्रित सेवा सदन. निराश्रित सेवा सदन म्हटलं की विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ज्या बहीण आहेत किंवा भगिनी आहेत, जनाक्का शिंदे, काय नाव आहे त्यांचं, जनाक्का शिंदे. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बहीण जनाक्का शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रेरणेनेच जनाक्का शिंदे आणि दयाराम गिडुमल यांनी 1907 साली निराश्रित सेवा सदनची स्थापना केलेली होती. निराश्रित सेवा सदन म्हटलं की जनाक्का शिंदे आणि दयाराम गिडुमल हे नाव लक्षात ठेवा. मदत कोणी केली किंवा कोणाच्या प्रेरणेनं झालं, तर ते विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रेरणेने झालं. पुढचा प्रश्न आहे, बुद्धिवादाचा जनक कोणाला म्हणतात. प्रश्न काय आहे, बुद्धिवादाचा जनक कोणाला म्हणतात. प्रश्न विचारला होता कृषी सेवा पूर्व 2012ला. डॉक्टर भांडारकर, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळकृष्ण गोखले. याचं उत्तर येतं गोपाळ गणेश आगरकर. उत्तर काय येतं, गोपाळ गणेश आगरकर. बुद्धिवादाचा जनक म्हणलं की गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर म्हणजे सुधारक सुरू केलं 1888 मध्ये, त्यांनी सुधारक सुरू केलं 1888 मध्ये. त्याच्यामध्ये 2 आवृत्ती होते, एक मराठी विभाग होता आणि दुसरा इंग्रजी विभाग होता. गोपाळ गणेश आगरकर यांनी मराठी विभागाचं संपादक पद केले. जो इंग्रजी विभाग होता तर त्यांनी गोपाळकृष्ण गोखले यांच्याकडे दिलेला होता. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे गोपाळ गणेश आगरकर मराठा आणि केसरी जेव्हा टिळकांनी सुरू केलं होतं, मराठा हे कोणत्या भाषेमध्ये होतं, ते इंग्रजी भाषेमध्ये होतं आणि केसरी जे होतं ना तर ते मराठी भाषेमध्ये होतं. तर केसरीचं संपादक पद याच्या अगोदर कोणी भूषवलं होतं, तर गोपाळ गणेश आगरकरांनी. त्यांच्यामध्ये झालेला वाद 1887 साली त्यांनी दिलेला केसरीचा राजीनामा, या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. दुसरं म्हणजे गोपाळ गणेश आगरकर म्हटलं की जे फर्ग्युसन कॉलेज आहे पुण्यामधलं, फर्ग्युसन कॉलेज, या फर्ग्युसन कॉलेजचे ते दुसरे प्राचार्य राहिले होते. पहिले फाटक होते, नारायण वामन फाटक होते पहिले, दुसरे होते गोपाळ गणेश आगरकर. 1892 पासून 1895 पर्यंत त्यांनी फर्ग्युसन कॉलेजचं प्राचार्यपद भूषवलं होतं. गोपाळ गणेश आगरकर म्हटलं की पहिल्यांदा लक्षात ठेवायचं 1880 ला पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली होती आणि या न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये त्यांना मदत कुणी केली, तर लोकमान्य टिळक आणि आणखी व्यक्ती येते विष्णूशास्त्री चिपळूणकर.
आगरकर, टिळक आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर 1880ला पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना, त्याच्यानंतर 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना या तिघांनीच केलेली. कुणी? आगरकर, टिळक आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि 1885ला या सोसायटीच्या वतीनं सुरू केलं ते होतं फर्ग्युसन कॉलेज. काय होतं? फर्ग्युसन कॉलेज. ओके. आणि या फर्ग्युसन कॉलेजचे दुसरे प्राचार्य राहिले होते गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर म्हटलं की कोणता विषय शिकवत होते असं जर विचारलं तर महत्वाचा विषय येतो तर्कशास्त्र. कोणता येतो? तर्कशास्त्र. एवढं मात्र नक्की ध्यानात ठेवा. ओके. त्यांनी जो शेक्सपियरचं नाटक आहे हॅमलेट याचं रूपांतर केलं होतं विकार विलसित यामध्ये. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. राज्यसेवा पूर्व 2016ला प्रश्न विचारला होता. पहिलं स्टेटमेंट आहे, यांना गंगाधर गाडगीळ सारखे अर्थशास्त्राचे विद्वान आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात. दादाभाई नौरोजी न्यायमूर्ती रानडे यांचा आर्थिक राष्ट्रवादाचा पाया त्यांच्या विचारात आढळतो. भारतीय जीवनात त्यांनी शेतीचं महत्त्व जाणलं होतं. ओके. नाना शंकर शेठ, डॉक्टर बहुदाजी लाड, भास्कर तरखडकर, दादोबा पांडुरंग. याचं उत्तर जर बघितलं नाना शंकर शेठ येतं. ओके. नाना शंकर शेठ. ठीक आहे. आधुनिक भारताचे शिल्पकार असा नाना शंकर शेठ यांना कोणी म्हटले तर ते म्हटलेलं आहे गंगाधर गाडगीळ. कोणी म्हटलेलं आहे? गंगाधर गाडगीळ. त्याच्याबरोबर आर्थिक राष्ट्रवादाचा जो पाया म्हणजे दादाभाई नौरोजी रानडे यांचा जो आहे यांच्या विचारामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. आता उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. उत्तर काय आहे आपलं? पर्याय क्रमांक 1 आहे. आता या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवता येईल तर याच्यामध्ये लक्षात ठेवता येईल दादोबा पांडुरंग. ओके. दादोबा पांडुरंग तरखडकर म्हटलं की आपण काय म्हणतो परमहंस सभा, प्रार्थना समाज या गोष्टीमध्ये. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना राव बहादूर ही पदवी का दिली? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी राव बहादूर पदवी का दिली? कारण त्यांनी जो भिल्लांचा उठाव आहे, जेव्हा ते अहमदनगरला डेप्युटी कलेक्टर होते तेव्हा अहमदनगरला डेप्युटी कलेक्टर असताना जो भिल्लांनी केलेला उठाव होता तर तो उठाव दडपण्यामध्ये किंवा त्या उठावाला शांत करण्यामध्ये त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचं आहे. म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकर यांना काय केलं होतं तर राव बहादूर ही पदवी दिली होती. समजा मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली तर ती झाली होती 1867 मध्ये. त्याच्यामध्ये तरखडकर बंधू येतात. दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर हे महत्वाचे आहेत. ओके. 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली. ठीक आहे. आता प्रार्थना समाजाचं मुखपत्र, सुबोध पत्रिका हे लक्षात येईल. समजा असा प्रश्न विचारला, प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण? तर तुम्ही उत्तर काय द्या? प्रार्थना समाज जेव्हा स्थापन झाला त्याचे पहिले अध्यक्ष कोण? तर याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये. दादोबा पांडुरंग. तर याचं उत्तर येतं आत्माराम पांडुरंग. पहिले अध्यक्ष कोण होते? आत्माराम पांडुरंग. कोण होते? आत्माराम पांडुरंग. ठीक आहे. हे एवढं लक्षात ठेवा. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष. आणि कोणाच्या प्रेरणेनं प्रार्थना समाज स्थापन झाला असं विचारलं तर केशवचंद्र सेन. एवढं लक्षात ठेवायचं. केशवचंद्र सेन. प्रार्थना समाजाची स्थापना केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेनं झालेली होती 1867 मध्ये मुंबईत. पुढचा प्रश्न आहे, विद्वांच्या दुर्दशेची जाहीर चर्चा. ओके. विद्वांच्या दुर्दशेची जाहीर चर्चा यांनी सन 1837 मध्ये सर्वप्रथम आपल्या पत्रात केली. ओके. 1832ला काय सुरू झालं होतं? दर्पण. आणि मग चर्चा कोणी केली असणार आहे? डेफिनेटली ऑप्शन पैकी येणार आहे बाळशास्त्री जांभेकर. कारण गोपाळ गणेश आगरकरांचे पत्र हे लेट आहेत. विष्णूशास्त्री पंडित, दादोबा पांडुरंग तरखडकर त्यावेळी नव्हते जास्त त्यांचा काळ, त्यामुळं विष्णूशास्त्री बाळशास्त्री जांभेकर हे त्यांचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, एक स्टेटमेंट आहे, ते कोणी म्हटले असं विचारले. ब्रिटिश लोकांच्या गुणांचं अनुकरण करा परंतु अंधानुकरण नको. स्टेटमेंट काय आहे? ब्रिटिश लोकांच्या गुणांचं अनुकरण करा, अंधानुकरण नको. ओके. तर असं कोणी म्हटलंय तर याचं उत्तर येतं गोपाळ गणेश आगरकर. काय उत्तर येतं? गोपाळ गणेश आगरकर. राज्यसेवा मुख्य 2013ला हा प्रश्न विचारलेला होता. ओके. न्यायमूर्ती रानडे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महात्मा फुले. याच्यामध्ये लक्षात ठेवताना ना न्यायमूर्ती रानडेंचं लक्षात ठेवायचं. न्यायमूर्ती रानडे म्हटलं की दोन्ही परिषदा, एक म्हणजे 1887ची सामाजिक परिषद आणि 1890ची औद्योगिक परिषद. सामाजिक परिषदेचं अधिवेशन काँग्रेसच्या अधिवेशनाला जोडूनच घेतलं जात होतं 1887 पासून. ते जवळजवळ कधीपर्यंत घेतलेलं आहे? 1895 पर्यंत. ठीक आहे. 1887 पासून 1895. औद्योगिक परिषद कोणी स्थापन केली असं जर विचारलं तरी तुम्हाला त्याचं उत्तर असलं पाहिजे न्यायमूर्ती रानडे. वसंत व्याख्यानमाला, फिमेल हायस्कूल वगैरे सगळ्या गोष्टी.
त्याच्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट येतो, तो म्हणजे न्यायमूर्ती रानडे. ह्याचं उत्तर आपलं काय आहे? गोपाळ गणेश आगरकर. ओके, उत्तर ह्याचं आपण बघितले, फक्त आपण आता राहिलेल्या ॲडिशनल पॉईंटबद्दल चर्चा करतोय. न्यायमूर्ती रानडे. एकेश्वर निष्ठांची कैफियत असं जर विचारलं, एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला, तर त्याचं उत्तर येते न्यायमूर्ती रानडे. पण त्यांनी हा ग्रंथ का लिहिला होता, की जो प्रार्थना समाज ऑलरेडी 1867 मध्ये सुरू करण्यात आला होता, या प्रार्थना समाजामध्ये आलेले जे शंका आहेत, प्रश्न आहेत, त्या शंका प्रश्नांचं निरासन करण्यासाठी त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांनी एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ लिहिलेला होता. एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा स्वतःचा एक महत्वाचा ग्रंथपैकी एक आहे, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना नवे विचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राचे जनक कोण? प्रश्न काय विचारलाय? महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, आगरकर का पंजाबराव देशमुख? याचं उत्तर येतं पंजाबराव देशमुख. महाराष्ट्र केसरी आणि केसरी जर नुसतं म्हटलं असतं तर लोकमान्य टिळक आलं असतं. महाराष्ट्र केसरी म्हटलं की पंजाबराव देशमुख. पंजाबराव देशमुख जेव्हा म्हणतात तेव्हा एक लक्षात ठेवायचं, भारत कृषक समाज. काय लक्षात ठेवायचं? भारत कृषक, ठीक आहे, समाज. पंजाबराव देशमुख म्हटले की भारत कृषक समाज. भारत सेवक समाज कोणाचा म्हटलं तर गोपाळकृष्ण गोखले, 1905 साली. ओके, देश सेवेसाठी चांगले तरुण तयार व्हावेत याच्यासाठी गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली होती. भारत कृषक समाज म्हटलं की पंजाबराव देशमुख. पंजाबराव देशमुख कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून त्यांना ओळखलं जातं, हेही लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध, ओके, धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध सर्वप्रथम आवाज कोणी उठवला असं विचारलं, तर त्याचं उत्तर बाळशास्त्री. विचारलाय कधी प्रश्न बघा अगोदर, राज्यसेवा मुख्य 2012ला विचारलाय. बाळशास्त्री जांभेकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी. तर याच्याबद्दल लक्षात ठेवताना उत्तर येतं याचं विष्णुबुवा ब्रह्मचारी. काय उत्तर आहे? ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या जो धर्मांतर प्रक्रिया होते याच्याविरुद्ध आवाज कोणी उठवला असं जर विचारलं तर त्याचं उत्तर येतं विष्णुबुवा ब्रह्मचारी. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं महत्वाची गोष्ट, ख्रिस्ती मिशनऱ्यांनी जो धर्मांतर किंवा ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेलं एक महत्वाचं वृत्तपत्र येतं, त्याचं नाव आहे ज्ञानोदय. ओके, ज्ञानोदय 1841-42 ची रेंज आहे. ज्ञानोदय कोणी सुरू केलं तर रे हेनरी व्हॅलेंटाईन हे त्याचे पहिले संपादक होते. आता या वृत्तपत्रामधून बऱ्याचशा गोष्टी ज्या होत्या, मग आता ख्रिस्ती धर्म मिशनऱ्यांनी जे सुरू केलेल्या गोष्टी होत्या, ओके, धर्मांतराच्या, तर त्याला आळा घालण्यासाठी दोन वृत्तपत्र महत्वाची. ती दोन वृत्तपत्र कोणती? तर दीपिका नावानं. एक आहे 1853 आणि दुसरं आहे 1855. ओके, वर्तमान दीपिका आणि सद्धर्म दीपिका हे तुम्ही नाव ऐकले असतील, ठीक आहे. वर्तमान दीपिका आणि सद्धर्म दीपिका हे वृत्तपत्र ख्रिस्ती धर्माला आळा घालण्यासाठी किंवा त्यांचा जो प्रसार केला जातोय त्याच्या विरोधात केलेली होती. ओके, आता या प्रश्नाचं उत्तर जर म्हटलं तर उत्तर काय असणार आहे तुमचं? विष्णुबुवा ब्रह्मचारी. ओके, यानंतर पुढचा प्रश्न आहे, कुटुंब नियोजनासाठी संतती नियमाच्या साधनांचा वापर करण्याचा प्रचार सर्वप्रथम कोणी केला? वनसेवा मुख्य 2015ला हा प्रश्न विचारला होता. धोंडो केशव कर्वे, रघुनाथ धोंडो कर्वे, डॉक्टर बाहुदाजी लाराणी, डॉक्टर कोटणीस. याचं उत्तर येतं रघुनाथ धोंडो कर्वे. काय उत्तर येतं? रघुनाथ धोंडो कर्वे. कुटुंब नियोजनासाठी संतती नियमनाच्या साधनाचा वापर करण्याचा प्रचार सुरुवातीने कोणी केला तर ते येतं रघुनाथ धोंडो कर्वे. त्यांनी समाज स्वास्थ्य नावाचं मासिक सुरू केलं. समाज स्वास्थ्यकार. ओके, समाज स्वास्थ्य. ओके, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? ओके, राज्यसेवा मुख्य 2015ला विचारला होता. सायमन आयोग, हंटर आयोग, नेहरू आयोग का मोर्ले मिंटो आयोग? ओके, सगळ्यात महत्वाचं येतं हंटर आयोग. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी हंटर आयोगासमोर प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं असावं अशी सोय करावी अशी मागणी केलेली होती, हेही लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी कोणत्या वृत्तपत्राने महाराष्ट्रामध्ये सामाजिक सुधारणाच्या बाबतीत मोलाची कामगिरी केली? असिस्टंट मुख्य 2011ला हा प्रश्न विचारला होता. याचं उत्तर जर बघितलं तर ते उत्तर येते ज्ञानप्रकाश. ओके, त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेले लेख ते महत्वाचे आहेत, विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी. पुढचा प्रश्न आहे तो राज्यसेवा मुख्य 2013चा आहे. ओके, राज्यसेवा मुख्य 2013चा.
प्रश्न आहे, हिंदी भाषेला हिंदीऐवजी हिंदुस्थानी म्हणावं असं कोणी सुचवलं? प्रश्न काय आहे, हिंदी भाषेला हिंदीऐवजी हिंदुस्थानी म्हणावं असं कोणी सुचवलं? गोळवलकर गुरुजी, राजाराम शास्त्री भागवत, वि.का. राजवाडे का विनायक दामोदर सावरकर? सिंपलचं उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर यांनी म्हटलं होतं हिंदी भाषेला हिंदुस्थानी म्हणावं, हिंदीऐवजी हिंदुस्थानी. पुढचा प्रश्न आहे, मुंबई येथे गिरणी कामगार संघटना नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केली. केव्हा स्थापन केली? कृषी सेवा मुख्य 2018ला हा प्रश्न विचारलाय. कृषी सेवा 2000 पूर्व जी होती त्याला विचारलाय. 1890, 1891, 1893 का 1895? याचं उत्तर येतं 1890. ओके, उत्तर येतं 1890. ओके, मुंबई येथे गिरणी कामगार संघटना 1890. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1915 साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचा अध्यक्ष. 1915 पहिलं लक्षात घ्या, 1915 मुंबईला झालेलं कोणतं अधिवेशन? सामाजिक परिषद. एकाच अधिवेशनाच्या सामाजिक परिषदेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते ते म्हणजे धोंडो केशव कर्वे. ऍक्च्युली याच अधिवेशनाच्या अध्यक्ष भाषणामध्ये जेव्हा बोलताना त्यांनी सांगितलं होतं ते म्हणजे की अशा प्रकारे महिलांसाठी असणारे एक विद्यापीठ असावं, महिलांसाठी विद्यापीठ असावं अशी मागणी यांनी यामधूनच केली होती. ओके, तर या अध्यक्ष भाषणामध्ये सामाजिक परिषदेला जे 1915 साली झालं होतं त्या अध्यक्ष भाषणामध्येच त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर महिला विद्यापीठ म्हणजे SNDT विद्यापीठ जे स्थापन झालं तिथून आलं. राज्यसेवा मुख्य 2019 मध्ये अशा टाईपचा प्रश्न विचारलेला होता. म्हणजे मी व्हरायटी प्रश्न कव्हर करते वेगवेगळ्या एक्झाम मध्ये विचारलेले. ओके, ठीक आहे. तर आजच्या लेसनमध्ये आपण एवढे महत्त्वाचे प्रश्न पाहूया. ओके, आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली, तिथं